या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. करवीर निवासी श्री महालक्ष्मी मंदिरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाण्याहून परवाना असलेले पिस्तूल घेऊन राहुल चतुर्वेदी आणि त्यांचे स्थानिक सहकारी हिंदुत्ववादी कार्यकर्ते संभाजी माधवराव साळुंखे यांनी मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेतून थेट गर्भगृह परिसरात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुखांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने मंदिर परिसराची पाहणी केली. चारही बाजूनी असलेल्या सुरक्षेची तपासणी करत संबंधित 12 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सविस्तर खुलासे मागवण्यात आले. सुरक्षेतील ढिसाळपणा कसा झाला याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात स्थानिक कार्यकर्ते संभाजी साळुंखे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र मुख्य संशयित व परवानाधारक पिस्तूल बाळगणारे राहुल चतुर्वेदी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक त्यांच्या गावाकडे रवाना झालंय. घटनेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही कठोर पावले उचलली. मंदिर परिसरातील सुरक्षेचा आढावा घेत पाहणी केली. तसेच सुमारे 100हून अधिक लहान मोठी अतिक्रमणे व अनधिकृत दुकाने हटवण्यात आली. विद्यापीठ हायस्कूलसमोरील वाहनतळ आता महानमंडप परिसरात स्थलांतरित करण्यात आलं. या संपूर्ण घटनेमुळे कोल्हापूरच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून भाविकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. आता प्रशासन व पोलिसांकडून नेमकी कोणती ठोस पावले उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.